Hello, my dear students. How are you all? I hope you all are good and safe. So, in my previous session, we discussed about the first part of our oscillations. That is, we discussed some topics such as what is meant by periodic motion, what is meant by oscillatory motion, or also called as vibratory motion. And also, we discussed about what is meant by simple harmonic motion. Okay. तर आपण लास्ट क्लासमध्ये आपल्या सिंपल हार्मोनिक मोशन म्हणजे काय याचा आपण अभ्यास केलेला आहे आणि त्याचे एक्झाम्पल पण आपण पाहिलेलं आहे. तर तुम्हाला सर्वांना कळालेलंच आहे की सिंपल हार्मोनिक मोशन हे एक ऑसिलेटरी मोशनच आहे. ठीक आहे. सिंपल हार्मोनिक मोशन हे एक ऑसिलेटरी मोशनच आहे. त्या मोशन मध्ये बॉडीचं एक्सलरेशन आणि त्याचं डिस्प्लेसमेंट दोन्ही डायरेक्टली प्रपोर्शनल असतात. म्हणजे काय, जितकं तुम्ही जास्ती बॉडीला डिस्प्लेसमेंट द्याल तितकं बॉडी जास्ती एक्सलरेशन प्रोड्यूस करेल आणि त्यासोबतच बॉडीचं एक्सलरेशन त्याच्या मीन पोझिशनच्या डायरेक्शनकडे नेहमी असते. तर तसल्या मोशनला आपण सिंपल हार्मोनिक मोशन असं म्हणतो. ठीक आहे. तर वन्स अगेन, सो simple harmonic motion is an oscillatory motion in which the acceleration of the body is directly proportional to its displacement and and the acceleration of the body is directed towards its mean position. ओके. तर हे आहे सिंपल हार्मोनिक मोशन. आणि आपण लास्ट क्लासमध्ये एक सिंपल पेंडुलम घेऊन आपण त्याला समजण्याचा प्रयत्न केलेला आहे की सिंपल पेंडुलम मध्ये जे बॉब मूव्ह होत असतं पुढे मागे, त्याला आपण सिंपल हार्मोनिक मोशन असं कसं म्हणू शकतो हे आपल्याला समजलेलं आहे. आपण लास्ट क्लासमध्ये बघितलेलं आहे. त्यासोबतच आपण सिंपल हार्मोनिक मोशनचे एक्झाम्पल पण पाहिलेलं आहे. जसं की फर्स्ट एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितलं, मोशन ऑफ अ बॉब इन अ सिंपल पेंडुलम, आणि सेकंड एक्झाम्पल आहे मोशन ऑफ अ मास अटॅच टू दी स्प्रिंग. तेच दोन एक्झाम्पल आपल्याला परत कन्सिडर करायचं आहे. तर दोन्ही एक्झाम्पल मध्ये बॉडीचं मोशन हे सिंपल हार्मोनिक मोशन असतं. ठीक आहे. तर आता आपण सिंपल हार्मोनिक मोशनचे थोडे कॅरेक्टरिस्टिक्स बघूयात. ठीक आहे. त्या अगोदर मी तुम्हाला एक माहिती देऊ इच्छितो, ते म्हणजे हे जे सिंपल हार्मोनिक मोशन किंवा आपण हे ऑसिलेटरी मोशन असं म्हणतो किंवा व्हायब्रेशन असं म्हणतो, हे जे शब्द आहे ऑसिलेशन्स, हे शब्द फर्स्ट ग्रीक फिलॉसॉफर आणि मॅथमॅटिशियन आपल्याला माहितच आहेत, ते आहेत पायथागोरस. त्यांनी ह्या शब्दाला समजण्याचा प्रयत्न केला. म्हणजे पायथागोरसने ऑसिलेशन्स आणि म्युझिक ह्यामध्ये काय संबंध असू शकतो याला त्यांनी अभ्यास करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि जर आपण पाहिलं, आपण जर एक तार घेतली आणि त्याला असं टाईट होल्ड केलं आणि बोटाने त्याला आपण असं प्लग केलं, तर आपल्याला माहिती आहे काय होईल, ते व्हायब्रेट करायला लागेल आणि त्यापासून एक म्युझिक असं तयार होईल. ठीक आहे. तर हे जे शब्द आहे हार्मोनिक्स आपण ज्याला म्हणतो, हे शब्द म्युझिकला असोसिएट असा शब्द आहे. ठीक आहे. तर हे जे एक ताराला आपण टाईट पकडून आणि त्याला बोटाने असं प्लग केलं, ते व्हायब्रेट करतं आणि एक म्युझिक बनतं. त्या ठिकाणी जे व्हायब्रेशन होतं ते ताराचं, ते सिंपल असतं, म्हणून त्याला आपण सिंपल हार्मोनिक मोशन असं म्हणलेलं आहे. ठीक आहे. तर हे सुरुवातीला पायथागोरसने याला समजण्याचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे. तर चला आपण आता थोडे कॅरेक्टरिस्टिक्स बघूया सिंपल हार्मोनिक मोशनचे. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सिंपल हार्मोनिक मोशन, त्याला आपण SHM असंही म्हणतो शॉर्ट मध्ये. ठीक आहे. सिंपल हार्मोनिक मोशन. तर चला थोडे कॅरेक्टरिस्टिक्स आपण बघूया. इथे पहिला कॅरेक्टरिस्टिक्स काय असू शकतं. पहिला कॅरेक्टरिस्टिक्स आहे, इट इज अ पिरियडिक मोशन. तर सिंपल हार्मोनिक मोशनचं फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स आहे, इट इज अ पिरियडिक मोशन. जसं की आपल्याला माहित आहे, सिंपल हार्मोनिक मोशन इज अन ऑसिलेटरी मोशन, आणि आपल्याला हेही माहित आहे की सगळे ऑसिलेटरी मोशन्स हे पिरियडिक असतात. तर हे फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक सिंपल हार्मोनिक मोशनचं काय झालं, इट इज अ पिरियडिक मोशन. ठीक आहे. तर चला आपण सेकंड कॅरेक्टरिस्टिक्स कडे जाऊयात.
तर सेकंड कॅरेक्टरिस्टिक्स आहे, इट इज अ टू अँड फ्रो, इट इज अ टू अँड फ्रो मोशन of a particle from its mean position. ठीक आहे, तर हे आहे सेकंड कॅरेक्टरिस्टिक्स सिंपल हार्मोनिक मोशनचा. इट इज अ टू अँड फ्रो मोशन ऑफ अ पार्टिकल फ्रॉम इट्स मीन पोझिशन. म्हणजे काय, टू अँड फ्रो म्हणजे पुढे आणि मागे. तर हे एक सिंपल हार्मोनिक मोशन आहे, पुढे आणि मागे असं मीन पोझिशन पासून बॉडी पुढे आणि मागे मूव्ह करत असते. तर तशा पद्धतीचं एक मोशन आहे. ठीक आहे, सो इट इज अ टू अँड फ्रो मोशन ऑफ अ पार्टिकल फ्रॉम इट्स मीन पोझिशन. हे आहे सेकंड कॅरेक्टरिस्टिक्स. आता बघूया थर्ड कॅरेक्टरिस्टिक्स. The acceleration of a particle is directly proportional to its displacement. ठीक आहे, तर हे तर आपल्याला डेफिनेशन मधून कळालेलंच आहे की सिंपल हार्मोनिक मोशन म्हणजे काय. हे एक सिंपल हार्मोनिक मोशन हे एक ऑसिलेटरी मोशन आहे, ज्यामध्ये बॉडीचं एक्सलरेशन त्याच्या डिस्प्लेसमेंटला डायरेक्टली प्रपोर्शनल असते. जितकं तुम्ही बॉडीला जास्त डिस्प्लेस कराल मेन पोझिशन पासून, तितकं ती बॉडी जास्त एक्सलरेट होते. म्हणजे काय, एक्सलरेशन आणि त्याचं डिस्प्लेसमेंट दोन्ही डायरेक्टली प्रपोर्शनल असतात. तर हे झालं याचं थर्ड कॅरेक्टरिस्टिक्स. आता बघूयात फोर्थ कॅरेक्टरिस्टिक्स. The acceleration is always directed to its mean position. ठीक आहे, तर असल्या मोशन मध्ये बॉडीचं एक्सलरेशन केव्हाही त्याच्या मीन पोझिशनच्या डायरेक्शन कडेच असतं. ठीक आहे, तर आपण लास्ट क्लासमध्ये पाहिलेलं आहे सिंपल पेंडुलम मध्ये. ठीक आहे, तर त्यामध्ये बॉडी केव्हाही त्याच्या मीन पोझिशन कडेच एक्सलरेट करण्याचा प्रयत्न करते आणि त्याचं एक्सलरेशन त्याच्या डिस्प्लेसमेंटला डायरेक्टली प्रोपोर्शनल असते. तर आपण काल पाहिलेलं आहे यांचे एक्झाम्पल. तर यांचे एक्झाम्पल आपण तेच मोशन ऑफ अ बॉब इन अ सिंपल पेंडुलम आणि मोशन ऑफ अ मास अटॅच टू द स्प्रिंग. That is an example of simple harmonic motion. So these are some characteristic properties of simple harmonic motion. Okay, and now if you see examples, as again I'm considering that examples. The first example, as we know, the motion of bob in simple pendulum. ठीक आहे, तर हे जर फर्स्ट एक्झाम्पल आपण पाहिलं मोशन ऑफ अ बॉब इन अ सिंपल पेंडुलम, तर ह्यामध्ये काय आहे, तर ह्यामध्ये आपण जरा अंडरस्टँड करण्याचा प्रयत्न करू. आपल्याला माहिती आहे एक रिजिड सपोर्ट आहे, एक अशी एक आपल्याला दोरी किंवा तार आहे, त्याच्या दुसऱ्या एंडला आपल्याला एक मेटॅलिक स्फिअर अटॅच करायचं आहे. तर हे झालं सिंपल पेंडुलम. ठीक आहे, आता हे त्याच्या मेन पोझिशन मध्ये आहे. सध्या हे रेस्ट पोझिशन मध्ये आहे, त्याला आपण मेन पोझिशन असं म्हणतो. जेव्हा या बॉबला मी असं एक पर्टिक्युलर हाईटला एक पर्टिक्युलर डिस्प्लेसमेंट देऊन मी सोडेन, तेव्हा हे ह्या पोझिशन मध्ये म्हणजे अशा पोझिशन मध्ये हे जे आहे ऑसिलेट करायला लागेल. ठीक आहे, तर आता हे जे एक्झाम्पल आहे मोशन ऑफ अ बॉब इन अ सिंपल पेंडुलम, ह्यामध्ये बॉडीचं डिस्प्लेसमेंट कसं आहे, हे बॉडीचं डिस्प्लेसमेंट अँग्युलर आहे. ठीक आहे, तर ह्या एक्झाम्पल मध्ये बॉडी त्याच्या मेन पोझिशन पासून एक पर्टिक्युलर वाय डिस्प्लेसमेंटला जाते आणि हे डिस्प्लेसमेंट कसं आहे, हे एक अँग्युलर डिस्प्लेसमेंट आहे. म्हणून ह्या एक्झाम्पल मध्ये जेव्हा आपण सिंपल हार्मोनिक मोशनला कन्सिडर करतो, अशा मोशनला आपल्याला काय म्हणायचं आहे, अशा मोशनला आपल्याला अँग्युलर अँग्युलर सिंपल हार्मोनिक मोशन असं म्हणायचं. तर अँग्युलर सिंपल हार्मोनिक मोशन म्हणजे काय, ज्या मोशन मध्ये बॉडीला अँग्युलर डिस्प्लेसमेंट मिळते. ठीक आहे, तर त्या डिस्प्लेसमेंटला आपल्याला म्हणायचं आहे, त्या मोशनला आपल्याला म्हणायचं आहे अँग्युलर सिंपल हार्मोनिक मोशन. तर अँग्युलर सिंपल हार्मोनिक मोशनचं एक्झाम्पल आपल्याला काय द्यायचं आहे, सिंपल पेंडुलम.
ठीक आहे. तर यामध्ये बॉडीचं डिस्प्लेसमेंट एक अँग्युलर डिस्प्लेसमेंट आहे, म्हणून याला अँग्युलर सिंपल हार्मोनिक मोशन असं म्हणतात. तर अशाच प्रकारे अगर आपण सेकंड एक्झाम्पल पाहिलं, सेकंड एक्झाम्पल काय आहे, मोशन ऑफ अ मास अटॅच टू दी स्प्रिंग. मोशन ऑफ अ मास अटॅच टू दी स्प्रिंग. तर या ठिकाणी काय आहे, आपल्याला एक रिजिड सपोर्ट आहे, असं त्याचं एक आपल्याला स्प्रिंग घ्यायचं आहे, त्याचं एक एंड रिजिड सपोर्टला कनेक्टेड आहे. ठीक आहे, हे आहे स्प्रिंग आणि त्याचा दुसरा जे एंड आहे आपल्याला जिथे मास अटॅच करायचा आहे. ठीक आहे, खालच्या एंडला. तर जर ह्याला आपण असं, आता हे रेस्ट पोझिशन मध्ये आहे. ठीक आहे, हे आहे रेस्ट पोझिशन, ह्याला आपण मेन पोझिशन असं म्हणतो. ठीक आहे, तर हे आहे ह्याचं मेन पोझिशन. मेन पोझिशन. तर ह्या मेन पोझिशन पासून जर आपण बॉडीला असं पकडून जरा खाली ओढलं, तर सोडून दिलं, तर काय होईल, बॉडी वर खाली असं आसोलेट करायला लागेल. तर ठीक आहे, तर बॉडी आपल्याला इथेही आल्यासारखं दिसेल किंवा इथेही असं आल्यासारखं दिसेल. तर हे आहे त्याचे एक्स्ट्रीम पोझिशन्स, ह्याला म्हणतो एक्स्ट्रीम पोझिशन्स. आता ह्या एक्झाम्पल मध्ये आपण बघा, त्या बॉबला एक पर्टिक्युलर हाईटला लिहून जर मी सोडून दिलं, तर मेन पोझिशन पासून हे बॉडी असं जाईल, इकडे येईल, परत इकडे येईल, परत इकडे. तर हे जे दोन्ही पोझिशन्स आहेत, ह्याला आपल्याला काय म्हणायचं आहे, एक्स्ट्रीम पोझिशन. एक्स्ट्रीम पोझिशन्स, हे दोन्ही एक्स्ट्रीम पोझिशन्स आहेत, हे आहे मेन पोझिशन. ठीक आहे. तर ह्या एक्झाम्पल मध्ये मोशन ऑफ अ मास अटॅच टू द स्प्रिंग, तर ह्या एक्झाम्पल मध्ये जर आपण पाहिलं, हे जे मास आहे त्याचं मोशन कसं आहे, वर खाली आहे. म्हणजे यामध्ये बॉडीचं डिस्प्लेसमेंट हे लिनियर आहे, एका स्ट्रेट लाईन मध्ये आहे. ठीक आहे. तर ह्या एक्झाम्पल मध्ये आपण पाहिलं, बॉडीचं डिस्प्लेसमेंट कसं आहे, अँग्युलर आहे, अँग्युलर डिस्प्लेसमेंट आहे. पण इथे ह्या एक्झाम्पल मध्ये जर आपण पाहिलं, बॉडीचं डिस्प्लेसमेंट हे लिनियर आहे. म्हणून ह्याला आपल्याला काय म्हणायचंय, ह्या सिंपल हार्मोनिक मोशनला आपल्याला काय म्हणायचंय, ह्याला आपण लिनियर लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन असं म्हणायचं आहे. तर तुम्हाला लक्षात आलं असेल, तर हे जे एक्झाम्पल आहे, मोशन ऑफ अ बॉब इन अ सिंपल पेंडुलम, ह्यामध्ये बॉडीचे डिस्प्लेसमेंट एक अँग्युलर असतं, म्हणून ह्या सिंपल हार्मोनिक मोशनला अँग्युलर सिंपल हार्मोनिक मोशन असं म्हणायचंय. आणि ह्या एक्झाम्पल मध्ये जर आपण पाहिलं, मोशन ऑफ अ मास अटॅच टू द स्प्रिंग, त्यामध्ये बॉडीचं जे डिस्प्लेसमेंट आहे मेन पोझिशन पासून एक लिनियर आहे, म्हणून ह्याला लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन असं आपल्याला म्हणायचं आहे. ठीक आहे. तर हे झालं सिंपल हार्मोनिक मोशन आणि त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स. ठीक आहे, आणि त्याचे हे दोन एक्झाम्पल. ठीक आहे. तर आता आपण आपल्या पुढल्या टॉपिक कडे जाऊयात. तर आता आपल्याला सिंपल हार्मोनिक मोशन आणि युनिफॉर्म सर्क्युलर मोशन ह्या दोन्हीला आपल्याला समजण्याचा प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे. आणि युनिफॉर्म सर्क्युलर मोशन हे सिंपल हार्मोनिक मोशन असू शकतं का, किंवा होऊ शकतं का? एक युनिफॉर्म सर्क्युलर मोशनला आपण सिंपल हार्मोनिक मोशन म्हणू शकतो का? ठीक आहे. तर त्याला आपण जरा समजण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे. तर आता आपण सिंपल हार्मोनिक मोशन आणि युनिफॉर्म सर्क्युलर मोशन त्यांच्यामध्ये काय संबंध आहे याला आपण समजण्याचा प्रयत्न करूया. म्हणजे काय, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन हे सिंपल हार्मोनिक मोशन असू शकतं का, याला आपण जरा समजण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे. तर त्या अगोदर आपल्याला युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजे काय ह्याला समजावं लागेल. तर आपल्याला माहितीच असेल युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजे काय. इट इज अ मोशन इफ द बॉडी मूव्स विथ कॉन्स्टंट स्पीड along the circumference of a circle, then such motion is called as uniform circular motion. जर एक बॉडी कॉन्स्टंट स्पीडने एका सर्कलच्या सर्कमटन्स नुसार मूव्ह करत असेल, तर त्याला आपण युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असं म्हणतो. ठीक आहे. तर आता इथे आपल्याला काय समजायचं आहे, एक युनिफॉर्म सर्क्युलर मोशन हे सिंपल हार्मोनिक मोशन असू शकतं का, ह्याला आपण समजण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे. तर आता मी सुरुवातीला काय करतो, एक सर्कल घेतो आणि आपल्याला असं समजायचं की एक बॉडी त्या सर्कलच्या सर्कमटन्स नुसार ते मूव्ह करत आहे. ठीक आहे. आता मी हे सर्कल घेतलं आणि हे आपल्याला सेंटर आहे ओ, आणि हे आहे रेडियस आर सर्कलचं, आणि ही आहे बॉडी जे एका युनिफॉर्म स्पीडने एका सर्क्युलर मोशन मध्ये अलॉंग दी सर्कमटन्स मूव्ह करत आहे. ठीक आहे. तर ह्याला आपण युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असं म्हणतो.
आता आपल्याला काय समजायचंय की युनिफॉर्म सर्क्युलर मोशन हे सिंपल हार्मोनिक मोशन कसं असू शकतं. त्यासाठी मला इथे ह्या फिगर मध्ये थोडे चेंजेस करावे लागेल. तर तर आता मी काय करतो, एक सर्कल ड्रॉ करतो. ठीक आहे, हे आहे सर्कल, सेंटर सर्कलचा. आता आपल्याला इथे काय करायचं आहे, समजा एक बॉडी ह्या सर्क्युलर मोशन मध्ये अलॉंग दी सर्कल असं मूव्ह करत आहे. ठीक आहे, एक कॉन्स्टंट स्पीडने, त्याला आपण युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असं म्हणतो. तर त्या सर्क्युलर मोशन, त्या बॉडीच्या जे सर्क्युलर मोशन आहे त्याचं प्रोजेक्शन आपण काय करूयात, अलॉंग दी डायमीटर घेऊयात. म्हणजे कसं, हे आहे सर्क्युलर मोशन. समजा एक बॉडी आहे, ह्या युनिफॉर्म स्पीडने इथे मूव्ह करत आहे सर्क्युलरली. आता आपण काय करूयात, एक डायमीटर ड्रॉ करूयात. ओके, अलॉंग एक्स ऍक्सिस आणि अलॉंग वाय ऍक्सिस. ठीक आहे, आता बघा मी इथे काय करतो, अलॉंग हे एक सर्कलचं मी डायमीटर काढलं अलॉंग एक्स ऍक्सिस. तर इकडे आपल्याला आहे पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस आणि इकडे आपण घेतो नेगेटिव्ह एक्स ऍक्सिस. त्याच प्रकारे अनेक डायमीटर मी ड्रॉ करतो इथे, ते अलॉंग वाय ऍक्सिस. हे आहे पॉझिटिव्ह वाय ऍक्सिस आणि इथे आपण घेतो नेगेटिव्ह ऍक्सिस. ठीक आहे, आता समजा एक बॉडी आहे, ते इथे आहे, कुठे, ऍट अ पॉइंट एक्स, अलॉंग दी एक्स ऍक्सिस. ती बॉडी आता एक्स पॉइंटवर आहे. हे केव्हा टी इज इक्वल टू 0, म्हणजे जेव्हा टाइम 0 आहे तेव्हा बॉडी कुठे आहे, इथे आहे. ठीक आहे, आता काय होईल, आफ्टर सम टाइम, एक टाइम इंटरव्हल झाल्यानंतर ती बॉडी असे मूव्ह करत इथून इथे येईल, कुठे, ऍट अ पॉइंट पी. ठीक आहे, आता इथे हे ओ टू पी, ह्याला ह्याला आपण म्हणतो युजली रेडियस ऑफ द सर्कल. पण इथे मी ह्याला घेईन amplitude, the maximum displacement of the particle from its mean position. ठीक आहे, याला आपण amplitude असं कन्सिडर करूयात. म्हणजे काय, जेव्हा बॉडी होती इथे, जेव्हा टाइम 0 होता तेव्हा बॉडी होती इथे. तर ह्या बॉडीच्या पोझिशनला जर आपण वाय ऍक्सिस न पाहिलं तर ही बॉडी कुठे असणार, इथे असणार. म्हणजे ह्या बॉडीचं प्रोजेक्शन अलॉंग वाय ऍक्सिस कुठे आहे, ओला आहे. इथे अलॉंग दी वाय ऍक्सिस जर आपण पाहिलं तर बॉडी त्याच्या मीन पोझिशनला आहे इथे. जेव्हा जेव्हा टाइम जाईल, जेव्हा बॉडी मूव्ह करत करत पॉइंट पी ला येईल तेव्हा बॉडी इथे येईल. ठीक आहे, तर अलॉंग वाय ऍक्सिस जर पाहिलं तर ते बॉडीचं प्रोजेक्शन अलॉंग वाय ऍक्सिस कुठे आहे, इथे आहे, या पॉइंटला. ठीक आहे, ठीक आहे, जेव्हा बॉडी इथे येईल तर विथ रेस्पेक्ट टू सेंटर ते वाय ऍक्सिसला इथे असेल. त्याच प्रकारे जेव्हा बॉडी इथे येईल तेव्हा अलॉंग द वाय ऍक्सिस त्याचं प्रोजेक्शन कुठे असेल, इथे. जेव्हा बॉडी इथे येईल तेव्हा ते बॉडीचं प्रोजेक्शन अलॉंग वाय ऍक्सिस कुठे असेल, इथे. आणि जेव्हा बॉडी ह्या नेगेटिव्ह एक्स ऍक्सिसला येईल तेव्हा बॉडीचं प्रोजेक्शन कुठे येईल, इथे. म्हणजे तुम्हाला कळालं असेल, अलॉंग वाय ऍक्सिस जर आपण पाहिलं तर हे जे पार्टिकल आहे, जे सर्क्युलर मोशन मध्ये मूव्ह करत आहे, त्या पार्टिकलचं प्रोजेक्शन अलॉंग वाय ऍक्सिस जर आपण पाहिलं ते कशा पद्धतीचं आहे. ठीक आहे, परत एकदा आपण बघूया. बॉडी इथे होती, बॉडी आली इथे, बॉडी गेली इथे. ठीक आहे, अलॉंग वाय ऍक्सिस हे इथे आहे, बॉडी आली इथे, अलॉंग वाय ऍक्सिस. म्हणजे काय, जेव्हा बॉडी हे असं सर्क्युलर मोशन मध्ये मूव्ह करत असेल तर त्या बॉडीचं प्रोजेक्शन अलॉंग वाय ऍक्सिस कसं असेल. ठीक आहे, बॉडी असं मूव्ह करत आहे तर ते बॉडीचं प्रोजेक्शन असं होत राहील. म्हणजे जेव्हा बॉडी इथे असेल ते त्याच्या मीन पोझिशनला असेल, जेव्हा बॉडी इथे येईल ते त्याच्या एक्स्ट्रीम पोझिशनला असेल, जेव्हा बॉडी इथे येईल परत ती त्याच्या मीन पोझिशनला येईल, परत बॉडी फिरून इथे येईल तेव्हा त्याच्या दुसऱ्या एक्स्ट्रीम पोझिशनला येईल. म्हणजे काय, जेव्हा ही बॉडी सर्क्युलर मोशन मध्ये असे मूव्ह करत असते कॉन्स्टंट स्पीडने तेव्हा त्या बॉडीचं प्रोजेक्शन अलॉंग वाय ऍक्सिस हे कसं आहे, हे वर आणि खाली आहे, असं वर आणि खाली अशा पद्धतीचं आहे. म्हणजे काय, तो मोशन ऑफ द particle in uniform circular motion, if you see along y-axis only, the projection of that particle along y-axis, it exactly looks like a simple harmonic motion. Okay, so we can easily understand this. आता आपण काय करूयात, सिंपल हार्मोनिक मोशनचे आपले एक्झाम्पल आपल्याला माहित आहे. सिंपल पेंडुलम, हे रिजिड सपोर्ट, हे एक दोरी किंवा स्ट्रिंग असं घेतो आणि इथे आपल्याला मेटॅलिक स्पिअर आहे. हे आहे सिंपल पोझिशन. आता ह्या पोझिशनला, ह्या रेस्ट पोझिशनला आपण काय म्हणतो, मीन पोझिशन असं म्हणतो. ठीक आहे, आता समजा हे पेंडुलम मीन पोझिशनने ऑसिलेट करायला सुरुवात करत आहे.
तर ते कसं करेल? हे आहे त्याचे मेन पोझिशन. म्हणजे जर आपण या सर्क्युलर मोशनला कम्पेअर केलं तर बॉडी आहे इथे, ॲट टी इज इक्वल टू 0 बॉडी आहे इथे. म्हणजे बॉडी इथे आहे म्हणजे अलॉंग वाय ॲक्सिस कुठे आहे? इथे आहे. आणि ह्याला आपण म्हणूया त्याचं मेन पोझिशन. आता समजा ही बॉडी त्याच्या मेन पोझिशनने ऑसिलेट करायला लागली आहे. तर ही काय करेल? ही मेन पोझिशन ऑसिलेट करेल आणि आपल्या पॉझिटिव्ह एक्सेसकडे असं मूव्ह करेल. तर ही आली इथे, ही इथून ऑसिलेट करत आली इथे. आणि ह्याला आपण काय म्हणतो? ह्याला आपण एक्स्ट्रीम पोझिशन असं म्हणतो. ठीक आहे, ही आहे एक्स्ट्रीम पोझिशन. म्हणजे आता बघा, बॉडी होती इथे, म्हणजे अलॉंग वाय ॲक्सिस कुठे असणार? ते इथे त्याच्या मेन पोझिशनला. जेव्हा बॉडी मूव्ह करत इथे येईल तर इथून इथे बॉडीचं प्रोजेक्शन झालेलं आहे, मेन पोझिशन पासून ते एक्स्ट्रीम पोझिशन पासून. तर ह्याला आपण काय म्हणतो? अँप्लिट्यूड असं म्हणतो. म्हणजे काय? बॉडी मेन पोझिशन पासून एक मॅक्झिमम डिस्प्लेसमेंटला गेलं आणि ह्या मॅक्झिमम डिस्प्लेसमेंटला आपण अँप्लिट्यूड असे म्हणतो. ठीक आहे, मेन पोझिशन पासून जे मॅक्झिमम हाईटला गेलं त्याला अँप्लिट्यूड म्हणतो. आता बॉडी आले इथं, तिथून पार्टिकल असे येणार इकडे, म्हणजे अलॉंग ॲक्सिस कसं येणार? वापस येणार सेंटरपाशी. म्हणजे इथून आता ही एक्स्ट्रीम पोझिशनला, परत तिथून ते काय करणार? त्याच्या मेन पोझिशनकडे जाणार, तिथून मेन पोझिशनकडे. पण कसं जाणार? नेगेटिव्ह डायरेक्शनने. परत येताना असं आली होती, आता जाताना असं जाणार. परत ती इथे येणार त्याच्या मेन पोझिशनला. इथून कुठे जाणार? परत ती ह्या डायरेक्शनला येणार. ठीक आहे, म्हणजे इथून परत त्याचं डिस्प्लेसमेंट अलॉंग वाय ॲक्सिस कसं असणार? अपोजिट डायरेक्शनने, इकडे. तर इकडे त्याचा मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट आपण घेतो ए. हे आहे मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट फ्रॉम हिज मेन पोझिशन. इकडे इथे येणार, इथून परत येते. तर असंच हे मागे पुढे होत राहणार. तर when you see the projection of the particle moving in a circular orbit along y-axis, you observe that the projection of the particle, you observe that the projection of the particle along y-axis is exactly up and down like this. It is like this. Okay. Similarly, if you see the projection of the particle along x-axis, it is how it is like this. The body is here. Now along x-axis it is here. When it is come here, it comes to this position. When it comes here, it comes to this position. Again, it comes here. Again, it go back. So how the body oscillates? It oscillates like this. ठीक आहे. तर बॉडीचं प्रोजेक्शन आपण जर एक्स ऍक्सिसला पाहिलं तर कसं आहे? पुढे मागे आहे. अलॉंग वाय ऍक्सिस जर पाहिलं तर कसं आहे? वर खाली आहे. ठीक आहे. तर आपण दोन एक्झाम्पल मध्ये जर पाहिलं, दोन एक्झाम्पल म्हणजे कुठे? मी फर्स्ट एक्झाम्पल काय घेतलं होतं? सिम्पल पेंडुलम. आता सेकंड एक्झाम्पल घेत आहे आपलं मास अटॅच टू दी स्प्रिंग. तर मी इथे एक स्प्रिंग घेतलं, इथे एक मास अटॅच केलं असं. तर ह्या केसमध्ये काय होतं? हे त्याचं मेन पोझिशन आहे. ठीक आहे. जेव्हा याला मेन पोझिशन पासून मी हे ऑसिलेट करायला लागतं, तर काय होतं? हे ह्या पोझिशनला येतं आणि ह्या पोझिशनला येतं, असं इमॅजिनरी पोझिशनला येतं. तर ह्याला आपण एक्स्ट्रीम पोझिशन असं म्हणतो. हे मेन पोझिशन. तर हे वर आणि खाली असं मूव्ह करायला लागतं. तर जेव्हा आपण एका बॉडीचं, जे बॉडी युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये आहे, तसल्या बॉडीचं प्रोजेक्शन अलॉंग एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस पाहतो, तर ते एक सिंपल हार्मोनिक मोशन सारखंच आपल्याला दिसेल. ठीक आहे. तर आय होप तुम्हाला हे कळालं असेल. तर कन्क्लुजनला येऊया आपण. काय कन्क्लुजन? एक युनिफॉर्म सर्क्युलर मोशन जर आपण कन्सिडर केलं एका पर्टिक्युलर ऍक्सिसना, तर ते मोशन एक सिंपल हार्मोनिक मोशन असू शकतं. ठीक आहे. when you see a motion of the particle in circular motion along a particular axis, then it looks like a simple harmonic motion. Okay. Now what we have to do is, now let us derive an expression for displacement of the particle executing simple harmonic motion. तर आता आपण एका पार्टिकलचं डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन डिराईव्ह करूयात. ते पार्टिकल सिंपल हार्मोनिक मोशन मध्ये ऑसिलेट करत आहे. ओके. तर लेट स्टार्ट. ठीक आहे. नाउ लेट अस सी एक्सप्रेशन ऑफ displacement of particle in simple harmonic motion. ठीक आहे. आता आपण काय करूयात? आपण एक डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन डिराईव्ह करूयात. कुणाचं? एका पार्टिकलचं जे सिंपल हार्मोनिक मोशन मध्ये आहे. ठीक आहे. आता आपल्याला कळालेलं आहे की
युनिफॉर्म सर्क्युलर मोशनला आपण जर एका पर्टिक्युलर एक्सिसना त्या पार्टिकलचं मोशन आपण प्रोजेक्ट केलं तर ते कसं असेल, ते एक युनिफॉर्म सिम्पल हार्मोनिक मोशन असेल. तर ते सिच्युएशन आपल्याला घेऊन आपल्याला डिस्प्लेसमेंट इक्वेशन डिराईव्ह करायचं आहे. ठीक आहे. तर सिच्युएशन असं आहे, कन्सिडर अ पार्टिकल मुव्हिंग इन सर्क्युलर मोशन, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. ठीक आहे. हे आहे सर्कल, त्याला आपण घेऊया सेंटर. हे आहे ठीक आहे, आपल्याला एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस ड्रॉ करावं लागेल. तर हे आहे एक्स ऍक्सिस, हे नेगेटिव्ह एक्स ऍक्सिस, इकडे वाय घेतो आणि इथे आपण नेगेटिव्ह वाय असं घेतो. हे आहे सेंटर. ठीक आहे. आणि हे सेंटर पासून ह्या पोझिशनला जर आपण पाहिलं, हे रेडियस होतं, पण इथे आपण काय म्हणायचंय, आपल्याला अँप्लिट्यूड असं म्हणायचंय. ठीक आहे. का बरं? आता समजा पार्टिकल आहे इथे. कन्सिडर द पार्टिकल इज ॲट एक्स. When time t is equal to 0, let us consider the particle is at x. When the particle is at x, according to y-axis, if you see, if the particle is at x means according to y-axis it is at center here. तर ह्या पार्टिकलचं प्रोजेक्शन अलॉंग वाय ऍक्सिस कुठे आहे? इथे असेल. इथे आहे आता पार्टिकल. वाय ऍक्सिस जर बघितलं त्याचं पोझिशन इथे असणार. ठीक आहे. आणि समजा आफ्टर टाइम इंटरवल, एक पर्टिक्युलर टाइम इंटरवल झाल्यानंतर समजा ती बॉडी मूव्ह करत पॉइंट पी ला इथे आली, तर हे परत त्याचं रेडियस आहे, त्याला आपण म्हणतो अँप्लिट्यूड ए. ठीक आहे. आफ्टर अ टाइम इंटरवल टी, अ बॉडी डिस्प्लेस्ड फ्रॉम एक्स टू पी मेकिंग अन अँग्युलर डिस्प्लेसमेंट थीटा. सुरुवातीला जेव्हा टाइम टी इज इक्वल टू 0 होता, तेव्हा बॉडी होती इथे एक्सला. ठीक आहे. एक्सला होती म्हणजे अकॉर्डिंग टू वाय ऍक्सिस जर पाहिलं, ती कुठे असणार? इथे. त्याचं प्रोजेक्शन इथे होतं. तर हे झालं त्याचं अँप्लिट्यूड. आणि ह्याला आपण म्हणू शकतो मीन पोझिशन, म्हणजे पार्टिकल त्याच्या मीन पोझिशन पासून त्याच्या एक्स्ट्रीम पोझिशनकडे जात आहे, असं आपण समजू शकतो. सो ॲट टी इज इक्वल टू 0, द बॉडी इज ॲट एक्स ॲट दिस पोझिशन. आफ्टर टाइम इंटरवल टी, द बॉडी मूव्स फ्रॉम एक्स टू पॉइंट पी मेकिंग अन अँग्युलर डिस्प्लेसमेंट थीटा. तर बॉडी एक्स ते पी कडे आलेली आहे असं मूव्ह करत, आणि त्याचा अँग्युलर डिस्प्लेसमेंट किती झाला आहे? थीटा त्याचा अँग्युलर डिस्प्लेसमेंट आहे. ठीक आहे. आता ह्या पोझिशनला जर आपण पाहिलं, तर ह्या पार्टिकलचं प्रोजेक्शन अलॉंग एक्स ऍक्सिस आणि अलॉंग वाय ऍक्सिस हे कसं असू शकतं, त्याला समजण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, एक रेक्टँग्युलर कंपोनंट ड्रॉ करावं लागेल असं. तर इथे मी घेतो एन आणि इथे मी घेतो एम. म्हणजे काय, पार्टिकल एका सर्क्युलर मोशन मध्ये इथे आलेली आहे, आता इतकं डिस्प्लेसमेंट करून, थीटा डिस्प्लेसमेंट करून. आता पार्टिकल आहे इथे. पार्टिकल आहे इथे म्हणजे एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस नुसार त्याचं प्रोजेक्शन कसं असणार? अकॉर्डिंग टू एक्स ऍक्सिस पार्टिकल आहे एम पोझिशनला, आणि अकॉर्डिंग टू वाय ऍक्सिस जर पाहिलं तर ते पार्टिकल कुठे आहे? त्याच्या एन पोझिशनला आहे. त्याच्या ह्या इनिशियल मीन पोझिशन पासून, त्याच्या जे इनिशियल पोझिशन आहे तिथून तिथून हे पार्टिकल अलॉंग एक्स ऍक्सिस इतकं डिस्प्लेसमेंट केलेलं आहे एक्स टू एम, आणि जर वाय पाहिलं तर हे ओ टू एन डिस्प्लेसमेंट झालेलं आहे. आता इथे आपल्याला एक डिस्प्लेसमेंट इक्वेशन डिराईव्ह करायचं आहे. तर त्यासाठी आपल्याला हे पार्टिकलचं मोशन फक्त कुठल्याही एकाच एक्सिसनं आपल्याला कन्सिडर करायचं. आणि इथे मी काय करतो, फक्त पार्टिकलचं डिस्प्लेसमेंट फक्त आपण हे वाय ऍक्सिस नुसार पाहूयात. एक्स ऍक्सिस नको, फक्त आपण वाय ऍक्सिस नुसार पाहूयात. आणि इथे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे, हे जे सिच्युएशन आहे, हे कसलं सिच्युएशन आहे हे आपल्याला समजून घ्यायचं आहे, ते इम्पॉर्टंट. आपण हे कोणतं सिच्युएशन कन्सिडर करत आहोत? पार्टिकल is starts oscillating from its mean position. ठीक आहे. हे सिच्युएशन आपण घेतलेलं आहे, लक्षात ठेवा. पार्टिकल त्याच्या मीन पोझिशन पासून ऑसिलेट करायला सुरुवात करते. म्हणजे कसं आपण समजून घेऊया. सिंपल पेंडुलम घ्यायचं आपल्याला. तर हे काय आहे? त्याचं मीन पोझिशन आहे. म्हणजे हे आता रेस्ट मध्ये आहे ना पेंडुलम, तर याला आपण मीन पोझिशन असं म्हणतो. आता हे सिच्युएशन कसं आहे, म्हणजे पार्टिकल त्याच्या मीन पोझिशन पासून ऑसिलेट करायला सुरुवात करते, म्हणजे इथून त्याचं ऑसिलेशन स्टार्ट होतं. ठीक आहे. जर मी याला पकडून एक पर्टिक्युलर हाईटला घेऊन सोडलो तर ते ऑसिलेट करायला लागेल. त्याला आपण म्हणायचं आहे त्याच्या एक्स्ट्रीम पोझिशन पासून ते ऑसिलेट करायला लागलं.
ते सिच्युएशन घ्यायचं नाही आपल्याला. आपल्याला समजायचं की त्याच्या मीन पोझिशन पासूनच ते असं ऑसिलेट करायला लागलेलं आहे, हे सिच्युएशन घ्यायचं आहे. आणि इथे आपण काय घेतलेलं आहे, ते पार्टिकलचं प्रोजेक्शन फक्त आपण वाय ऍक्सिस नुसार बघूया. फक्त हे वर आणि खाली असं मोशन आहे असं समजूयात, पुढे मागे नको, फक्त वर आहे वर खाली आहे असं समजूयात आपण. ठीक आहे. सो the particle moves from x to p after a time interval t, making an angular displacement theta. After a time t, particle comes here. If the particle is here, means the projection of that particle along y-axis, if you see, it is at n. So here O to n, if you see, it is an displacement of the particle. ठीक आहे. तर आता हे मेन पोझिशन आहे, म्हणजे पार्टिकल इथे आहे, म्हणजे वाय ऍक्सिस नुसार कुठे आहे, इथे आहे. म्हणजे वाय ऍक्सिस नुसार हे त्याचं झालं मेन पोझिशन. मेन पोझिशन आता हे इथे आहे सेंटरला. जेव्हा पार्टिकल इथून इथे येईल तेव्हा वाय ऍक्सिस अकॉर्डिंग ते त्याच्या मेन पोझिशन पासून एक पर्टिक्युलर हाईटला इथे वाय डिस्प्लेसमेंट करून आलेलं आहे. म्हणजे हे जे पेंडुलम आहे हे इथून एक वाय डिस्प्लेसमेंट करत एक पर्टिक्युलर ह्या डायरेक्शनला हे मूव्ह झालेलं आहे असं. ठीक आहे. तर आता आपल्याला ह्याचं इक्वेशन डिराईव्ह करायचं आहे, वाय. हे वाय काय आहे, हे वाय इज अन डिस्प्लेसमेंट ऑफ द पार्टिकल एक्झिक्युटिंग सिंपल हार्मोनिक मोशन. तर वाय हे डिस्प्लेसमेंट आहे, त्याच्या मीन पोझिशन पासून एक पार्टिकल डिस्प्लेस करत आहे वाय, आणि एक मोशन कसं आहे, सिंपल हार्मोनिक मोशन असं आहे. ठीक आहे. तर आपल्याला त्याचं इक्वेशन डिराईव्ह करत आहे. तर इथे आता आपल्याला हे थिटा आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर हे जे थिटा आहे म्हणजे काय, पी पासून ते त्याच्या एक्स्ट्रीम पोझिशनला यायला किती डिफरन्स आहे, किती अँग्युलर डिस्प्लेसमेंट लागेल, थिटा लागेल. ठीक आहे. हे जर आपल्याला समजलं तर आपण वाय कॅल्क्युलेट करू शकतो. तर इथे हे जे अँगल आहे हे साइन ऑफ दी थिटा आपण कसं डिफाईन करू शकतो, दिस अँगल हाऊ कॅन डिफाईन. सो इट इज लाईक ओ एन बाय ओपी. सो साइन थिटा इज लाईक ओ एन डिवाइड बाय ओपी. म्हणजे कसं, हे आहे आपलं ऑपोजिट बाय हायपोटनस आपण घेतलं तर हे काय होतं, ओ एन बाय ओपी हे साइन थिटा डिफाईन करू शकतो आपण अशा पद्धतीने. तर इथे ओ एन काय आहे, ओ एन त्याचं डिस्प्लेसमेंट आहे वाय, आणि इथे ओपी काय आहे, ओपी हे आहे अँप्लिट्यूड ऑफ द पार्टिकल, मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट ऑफ द पार्टिकल, ह्याला अँप्लिट्यूड म्हणतो. म्हणजे काय, आता पार्टिकल इथे आहे म्हणजे वाय ऍक्सिस नुसार हे इथे आहे, तर इथून इथे पार्टिकलचं डिस्प्लेसमेंट किती झालं, वाय. जेव्हा हे पार्टिकल असं मूव्ह करत इथे येईल तर इथून इथे हे मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट असेल पार्टिकलचं. आता सध्या इथे आहे, हे इथून जेव्हा इथे मॅक्झिमम पोझिशनला येईल तेव्हा ह्या डिस्प्लेसमेंटला आपण अँप्लिट्यूड असं म्हणतो. ठीक आहे. म्हणजे इथून इथे होती म्हणजे इथे होती अकॉर्डिंग टू वाय ऍक्सिस, इथून जेव्हा इथे आली ती इथे आली, ते मॅक्झिमम पोझिशनला आली. तिथून काय होणार, तिथून जेव्हा पार्टिकल इथे येणार ते वापस येणार परत. आता ह्याला ए म्हणतात, आणि ह्याला इथून इथे आपल्याला काय म्हणायचं, डिस्प्लेसमेंट म्हणायचं वाय. ठीक आहे. तर हे झालं वाय. ओपी म्हणजे काय, ओपी म्हणजे अँप्लिट्यूड ए. तर इथे झालं काय, साइन थिटा इज इक्वल टू वाय बाय ए. आता आपल्याला वायचं एक्सप्रेशन पाहिजे, तर वाय इज इक्वल टू काय होतं, वाय इज इक्वल टू आपण जर पाहिलं हे ए साइन थिटा असं होतं. ठीक आहे. आणि इथे थिटा जर पाहिलं, व्हॉट इज थिटा, हे थिटा इज अ अँग्युलर डिस्प्लेसमेंट ऑफ द पार्टिकल. आणि अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणजे काय आपल्याला माहित आहे. अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणजे आपण कसे डिफाईन करतो, बघा, अँग्युलर वेलॉसिटी, सॉरी अँग्युलर एक्सेलरेशन ओमेगा. अँग्युलर एक्सेलरेशन म्हणजे काय, अँग्युलर डिस्प्लेसमेंट बाय टाइम. अँग्युलर एक्सेलरेशन नथिंग बट अँग्युलर डिस्प्लेसमेंट बाय टाइम. अँग्युलर डिस्प्लेसमेंट कसं आहे, थिटा मध्ये अँगल मध्ये आहे, हे टाइम. हे ह्याला काय म्हणतो आपण, अँग्युलर एक्सेलरेशन. ह्याला आपल्याला म्हणायचं आहे अँग्युलर एक्सेलरेशन, किंवा ह्याला आपण अँग्युलर फ्रिक्वेन्सी सुद्धा म्हणतो. अँग्युलर एक्सेलरेशन किंवा अँग्युलर फ्रिक्वेन्सी. हे कसं डिफाईन करतो आपण, अँग्युलर डिस्प्लेसमेंट बाय टाइम. तर आपल्याला डिस्प्लेसमेंट, अँग्युलर डिस्प्लेसमेंट काय होईल, हे ओमेगा इंटू टी होईल. तर ह्या ठिकाणी आपल्याला काय पुट करायचं, वाय इज इक्वल टू ए साइन थिटा. म्हणजे काय, अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, अँग्युलर वेलॉसिटी इंटू टाइम. सो ओमेगा इंटू टी. तर वाय इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी, ह्याला आपण म्हणू शकतो डिस्प्लेसमेंट ऑफ द पार्टिकल, एक्सप्रेशन ऑफ द डिस्प्लेसमेंट ऑफ द पार्टिकल एक्झिक्युटिंग सिंपल हार्मोनिक मोशन. ठीक आहे. तर हे आहे, ह्याला आपण म्हणायचं आहे हार्मोनिक इक्वेशन, सिंपल हार्मोनिक इक्वेशन असं सुद्धा म्हणतात. इथे याला वाय ला आपण काय म्हणतो, डिस्प्लेसमेंट. वाय हे डिस्प्लेसमेंट आहे. इथे ए काय आहे, एक आहे अँप्लिट्यूड ऑफ द पार्टिकल आहे, आणि
ओमेगा टी हे काय आहे, हे अँग्युलर डिस्प्लेसमेंट आहे पार्टिकल्स. तर ह्याला y इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी इज नोन ॲज अन सिम्पल हार्मोनिक इक्वेशन. सिम्पल हार्मोनिक इक्वेशन असं म्हणतात त्याला. ओके, दॅट इज डिस्प्लेसमेंट ऑफ द पार्टिकल एक्झिक्युटिंग सिम्पल हार्मोनिक मोशन. दॅट इज y इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी. तर इथे आपल्याला थोडे इम्पॉर्टंट पॉईंट लक्षात ठेवायचे. आता आपण, मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं, हे आपण कुठलं सिच्युएशन कन्सिडर करत आहे, हे कुठलं सिच्युएशन आहे, ह्या सिच्युएशन मध्ये पार्टिकल त्याच्या मेन पोझिशन पासून ऑसिलेशन करायला सुरुवात करत आहे. हे सिच्युएशन आपण घेतलेलं आहे आणि इथे आपण वाय ऍक्सिस कन्सिडर केलं. अगर आपण एक्स ऍक्सिस केलं तरी आपल्याला सेम सिच्युएशन मिळेल, काहीच डिफरन्स नाही, पण एकच सिच्युएशन इथे घेतलेलं आहे. आता इथे आपल्याला थोडे पॉईंट लक्षात ठेवायचे. जर पार्टिकल त्याच्या मेन पोझिशन पासून ऑसिलेट करायला लागेल तर सिंपल हार्मोनिक मोशन आपण कसं लिहितो, y इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी असं लिहितो. आणि जर समजा जे पार्टिकल त्याच्या एक्स्ट्रीम पोझिशन पासून ऑसिलेट करायला सुरुवात झालेली आहे, म्हणजे कसं, आता ह्या पेंडुलमला, ह्या बॉबला एक पर्टिक्युलर हाईटला नेऊन इथून जर ह्याला सोडलं तर हे इथून असं ऑसिलेट करायला लागेल. तर इथे बॉडीचं ऑसिलेशन त्याच्या एक्स्ट्रीम पोझिशन पासून स्टार्ट झालेलं आहे. जर तसं असेल तर आपण सिंपल हार्मोनिक वेव्ह इक्वेशन कसं लिहायचं आपल्याला, y इज इक्वल टू ए कॉस ओमेगा टी असं आपल्याला लिहायचं आहे. ठीक आहे, हे केव्हा आपण लिहितो, जेव्हा पार्टिकल त्याच्या मेन पोझिशन पासून ऑसिलेट करायला सुरुवात करते. आपल्याला हार्मोनिक वेव्ह इक्वेशन म्हणजे सिंपल हार्मोनिक इक्वेशन कसं लिहायचं, y इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी. आणि जेव्हा पार्टिकल त्याच्या एक्स्ट्रीम पोझिशन पासून ऑसिलेट करायला सुरुवात करते तेव्हा आपल्याला काय लिहायचंय, y इज इक्वल टू ए कॉस ओमेगा टी असं सिंपल हार्मोनिक मोशनचं वेव्ह इक्वेशन आपल्याला असं लिहायचं. ठीक आहे, तर हे दोन आपल्याला लक्षात ठेवायचं. आणि इथे आणि दोन पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचे. जर बॉडी त्याच्या मेन पोझिशन पासून ऑसिलेट करायला सुरुवात केलेली आहे आणि त्याचं ऑसिलेशन पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस कडे आहे तर आपल्याला काय लिहायचं आहे, y इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी असं लिहायचं आहे. आणि जर ते बॉडी त्याच्या मेन पोझिशन पासून ऑसिलेट करायला लागलेली आहे आणि त्याचं डिस्प्लेसमेंट त्याच्या नेगेटिव्ह वाय ऍक्सिस कडे आहे, नेगेटिव्ह ऍक्सिस कडे आहे, तर ह्याला आपल्याला फक्त मायनस ए साइन ओमेगा टी असं लिहायचं आहे. तर सिमिलरली आपण जर पाहिलं सेकंड पॉइंट, जर बॉडी त्याच्या एक्स्ट्रीम पोझिशन पासून ऑसिलेट करायला लागलेली आहे तर आपल्याला काय लिहायचं आहे, आणि ते त्याचं ऑसिलेशन पॉझिटिव्ह ऍक्सिस कडे आहे तर आपल्याला हे ए कॉस ओमेगा टी असं लिहायचं आहे. आणि जर बॉडी एक्स्ट्रीम पोझिशन पासून ऑसिलेट करत त्याच्या नेगेटिव्ह ऍक्सिस कडे जात आहे तर त्याला आपण फक्त मायनस ए कॉस ओमेगा टी असं लिहायचं. ठीक आहे, तर आय होप तुम्हाला अंडरस्टँड झाला असेल. तरी तुम्हाला काही डाऊट असतील तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये मला सांगू शकता. काही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला जरी काही पर्टिक्युलर पॉईंट कळाला असेल तर मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला त्याचं क्लिअरिफिकेशन देईन. ओके, तर हे झालं सिंपल हार्मोनिक इक्वेशन, डिस्प्लेसमेंट ऑफ द पार्टिकल एक्झिक्युटिंग सिंपल हार्मोनिक मोशन. ठीक आहे, तर आता तुम्हाला एक इम्पॉर्टंट महत्वाचं पॉईंट मला सांगायचं आहे. आता हे झालं सिच्युएशन, म्हणजे सिच्युएशन अकॉर्डिंग जर आपण पाहिलं, जर ऍट अ टाइम टी इज इक्वल टू झिरो बॉडी त्याच्या मेन पोझिशन पासून ऑसिलेट करायला लागलेली आहे किंवा बॉडी त्याच्या एक्स्ट्रीम पोझिशन कडून सुरुवात करत आहे, तेव्हा आपण हे सिच्युएशन घेतो. जर आपण जनरल एक्सप्रेशन पाहिलं, नाउ लेट अस अंडरस्टँड द जनरल इक्वेशन ऑफ सिंपल हार्मोनिक मोशन, डिस्प्लेसमेंट ऑफ द पार्टिकल इन सिंपल हार्मोनिक मोशन. जनरल फॉर्म कसं आपल्याला लिहिता येईल, जनरल फॉर्म म्हणजे ह्या इक्वेशनचे जनरली फॉर्म आपण कसं लिहितो. सपोज अ पार्टिकल एक्झिक्युटिंग सिंपल हार्मोनिक मोशन, म्हणजे जर एक पार्टिकल सिंपल हार्मोनिक मोशन मध्ये आहे आणि त्याचं जे इनिशियल स्टेट ऑफ मोशन आहे, म्हणजे काय, जेव्हा टाइम टी इज इक्वल टू झिरो असेल, बॉडी कुठल्या पोझिशन मध्ये आहे आपल्याला माहित नाही. ठीक आहे, ते एक्स्ट्रीम पोझिशन असू शकते, इथून असू शकते, किंवा बॉडी समजा इथून सुरू झाला असेल, जेव्हा टाइम टी इज इक्वल टू झिरो होतं तेव्हा बॉडी इथे होती, किंवा टाइम टी इज इक्वल टू झिरो तेव्हा बॉडी इथे होती किंवा इथे होती, कसंही असू शकेल. ठीक आहे, त्या सिच्युएशन मध्ये आपण जनरल एक्सप्रेशन, जनरली हे इक्वेशन कसं लिहितो, ह्याला आपण असे लिहितो, y इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस 5. So this is the general form of displacement of the particle executing simple harmonic motion. ठीक आहे, हे असं आपल्याला लिहायचं. इथे इथे जर आपण पाहिलं, हे ओमेगा टी प्लस 5 हे काय आहे, ह्याला म्हणतो आपण फेज.
तर इथे हे ओमेगा टी प्लस फाई आहे त्याचं फेज. फेज म्हणजे काय? ठीक आहे, आता अनेक आपल्याला शब्द मिळालेला आहे. फेज, फेजला आपण म्हणतो द स्टेट ऑफ व्हायब्रेशन ऑफ द पार्टिकल. म्हणजे ते पार्टिकल कुठून त्याचं व्हायब्रेशन स्टार्ट केलेलं आहे, म्हणजे ते पार्टिकल कुठून ते व्हायब्रेट व्हायला सुरुवात झाली. ते बघा, पार्टिकल इथूनही मोशनला येऊ शकते, इथूनही येऊ शकते, इथूनही येऊ शकते, त्याच्या कुठल्याही पोझिशनला ते पार्टिकल मोशन येऊ शकते. तर इथे ओमेगा टी प्लस फाईव्ह ह्याला म्हणतो फेज. फेज म्हणजे काय? तर स्टेट ऑफ व्हायब्रेशन. स्टेट ऑफ व्हायब्रेशनला म्हणतात फेज. ठीक आहे, कुठून ते मोशनला सुरुवात झाली. ते आता आपल्याला माहित आहे सिंपल हार्मोनिक मोशन हे ऑसिलेटरी मोशन आहे. ऑसिलेटरी मोशनलाच आपण व्हायब्रेटरी मोशन असं म्हणतो. ठीक आहे, तर ते त्याचं ऑसिलेशन कुठून स्टार्ट झालं? स्टेट ऑफ व्हायब्रेशन म्हणजे स्टेट ऑफ ऑसिलेशन कुठून झालं त्याला म्हणतो फेज. तर इथे आहे फेज. आणि इथे जर आपण जर बघितलं तर फाईजला आपल्याला म्हणायचं आहे इपोक. इपोक असं म्हणायचं आहे, EPOCH, इपोक. आता इपोक म्हणजे काय? इपोकला म्हणतात इनिशियल स्टेट. इनिशियल स्टेट ऑफ पार्टिकल. ठीक आहे, जर पार्टिकल ऍट टी इज इक्वल टू 0 कुठल्याही पोझिशनला असेल, म्हणजे ती इथेही असू शकते, ती इथेही असू शकते, ती इथेही असू शकते, ती इथेही असू शकते, कुठलाही, ते आहे त्याचं इपो म्हणजे इनिशियल स्टेट. आणि हे होतं ओमेगा टी प्लस फाईव्ह फेज, स्टेट ऑफ व्हायब्रेशन. ठीक आहे, कुठल्या स्टेटनं ती सुरुवात झालेली आहे त्याची व्हायब्रेशन. तर हे जनरली आपण एक सिंपल हार्मोनिक मोशनचं एक्सप्रेशन आपण अशा पद्धतीने रिप्रेझेंट करतो, y इज इक्वल टू एस एन ओमेगा टी प्लस फाईव्ह. ठीक आहे, आणि जर तुम्हाला इथे कळालेलं असेल y इज इक्वल टू एस एन ओमेगा टी प्लस फाईव्ह, ह्या इक्वेशनला जर पाहिलं आणि हे जे डिस्प्लेसमेंट ऑफ द पार्टिकल आहे जे सिंपल हार्मोनिक मोशन मध्ये आहे, हे पार्टिकलचं डिस्प्लेसमेंट जर आपण टाइम सोबत मेजर करू लागलो, म्हणजे पार्टिकल एक सिंपल हार्मोनिक मोशन मध्ये आहे आणि त्याचं मोशन जर आपण टाइम सोबत कॅल्क्युलेट करायला लागलो, तर आपल्याला कळेल हे डिस्प्लेसमेंट जे आहे हे सायनोसोडियल डिस्प्लेसमेंट आहे. कसं डिस्प्लेसमेंट आहे? हे सायनोसोडियल डिस्प्लेसमेंट आहे, म्हणजे लाईक अ साइन वेव्ह, साइन फंक्शन. तर इथे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे, हे जे साइन जे आहे हे एक हार्मोनिक फंक्शन असं म्हणतात. साइन आणि कॉस जे आहे त्याला हार्मोनिक फंक्शन असं म्हणतात. ते आता जर आपण हे डिस्प्लेसमेंट पाहिलं तर ते डिस्प्लेसमेंट कसं आहे? एक सिंपल आहे, सायनोसोडियल डिस्प्लेसमेंट आहे. तर त्याला आपण कसं रिप्रेझेंट करू शकतो? तर त्याचं आपण बघूया. तर आपण एक सिंपल हार्मोनिक मोशन विथ रेस्पेक्ट टू टाइम, अ पार्टिकल एक्झिक्युटिंग सिंपल हार्मोनिक मोशन, त्या मोशनला जर आपण टाइम सोबत कॅल्क्युलेट करू लागलो तर आपल्याला एक सायनोसोडियल वेव्ह असं मिळेल. आणि ते आपण कसं ड्रॉ करू शकतो पाहूयात. ओके, तर हे मी ड्रॉ केलं वाय ऍक्सिस. ठीक आहे, हे आहे इथे ओरिजिन 0. आता समजा पार्टिकल इथे आहे. आता तुम्हाला माहिती आहे एक पार्टिकल इथे आहे आणि ती पार्टिकल आता ऑसिलेट करायला लागेल. आता मला सांगा, पार्टिकल इथे आहे, ही असं वर आणि खाली वर आणि खाली ऑसिलेट करायला लागेल. म्हणजे पार्टिकल कुठून ऑसिलेशन स्टार्ट केलेली आहे? पार्टिकल त्याच्या मेन पोझिशन पासून ऑसिलेट करा, म्हणजे आता इथून ही वर जाईल, इथून ही खाली जाईल, असं ही वर आणि खाली असं व्हायब्रेट करत राहील, ही असं ऑसिलेट करत राहील. ठीक आहे, आता हे पार्टिकल इथून स्टार्ट झालेले आहे, म्हणजे आपल्याला माहित आहे हे पार्टिकलचं ऑसिलेशन त्याच्या मेन पोझिशन पासून झालेले आहे. आता हे जे पार्टिकल आहे जे वर आणि खाली वर आणि खाली हे असं व्हायब्रेट करत आहे, त्याला आपण टाइम सोबत कॅल्क्युलेट केलं. आता इथे हे एक्स ऍक्सिस मी ड्रॉ केलं, ह्याला आपल्याला म्हणायचं आहे टाइम पिरियड. ह्याला आपण कॅपिटल टी ने डिनोट करतो. आपल्याला माहित आहे टाइम पिरियड म्हणजे काय. आता हे जे पार्टिकल आहे हे वर आणि खाली असे मूव्ह करत आहे, त्याच्या मेन पोझिशन पासून त्याची सुरुवात झालेली आहे. आणि ह्याला इथून ह्याची सुरुवात झाली म्हणजे ह्याला आपण म्हणतो इनिशियल स्टेट ऑफ व्हायब्रेशन. म्हणजे इपोक म्हणजे काय? इनिशियल स्टेट ऑफ व्हायब्रेशन. इथे इनिशियल स्टेट आहे 0, इथून सुरुवात झालेली आहे. ठीक आहे, इनिशियल फेज, फेज काय आहे? ओमेगा टी प्लस फाईव्ह. इथे फेज आहे 0. आणि तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं आहे, हे जे फेज आहे, हे जे फेज आहे पार्टिकलचं फेज, हे अँगल मध्ये मेजर करतो आपण. ठीक आहे, आपल्याला लक्षात आलं असेल हे साइन ऑफ द अँगल आहे, साइन ऑफ द थिटा आहे, हे एक अँगल आहे. म्हणजे फेज हे अँगल मध्ये मेजर करतात. जेव्हा पार्टिकल इथे आहे
तर त्याचं इनिशियल अँगल काय झालं 0. आता इथे हे 0 डिग्रीवर आहे. जेव्हा हे जे मोशन आहे ह्याला टाइम सोबत आपण कॅल्क्युलेट केलं तर आपल्याला एक सायनोसोडियल वेव्ह फंक्शन मिळेल. कसं काय? हे असं असं आपल्याला एक वेव्ह फंक्शन मिळेल. म्हणजे काय? पार्टिकल इथे होती, त्याचं इनिशियल स्टेट इथे होतं. जेव्हा पार्टिकल मूव्ह करत ते मॅक्झिमम डिस्प्लेसमेंटला आली इथे, हे आहे डिस्प्लेसमेंट y, आणि ह्याला आपण म्हणतो अँप्लिट्यूड, द मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट ऑफ द पार्टिकल फ्रॉम इट्स मीन पोझिशन. जेव्हा पार्टिकल इथून इथे आली तर टाइम सोबत त्याला आपण कॅल्क्युलेट केलं तर हे पार्टिकल असं झालं, असं आपल्याला एक फंक्शन मिळालं. इथून परत वापस आले हे, तर एक हाफ पॉझिटिव्ह सायकल संपलं. पॉझिटिव्ह एक्सिस आहे ना, तर एक हाफ सायकल संपलं. इथून परत ती खाली जाईल, तिथून त्याला एक नेगेटिव्ह डिस्प्लेसमेंट मिळेल इथे, असं आली इथं. इथं आहे त्याचं -y, आणि ह्याला पण आपण अँप्लिट्यूड असं म्हणतो. इथून परत इथे आले, परत म्हणजे एक कम्प्लीट सायकल संपला. म्हणजे काय? पार्टिकल इथून स्टार्ट झालं ऑसिलेशनला, असं अजून परत आलं. ह्याला म्हणतो आपण एक ऑसिलेशन संपलं. ह्याला म्हणतो एक ऑसिलेशन झालं, म्हणजे एक सायकल कंप्लीट झालं. परत ही बॉडी वर येणार, परत असं, तर सो ऑन. So when you see the displacement of the particle executing simple harmonic motion, and such displacement if you calculate with respect to time, you find that the motion looks like a sinusoidal wave function. It is sinusoidal motion like this. It's wave like motion you can found. Okay, so now this is the representation of a simple harmonic motion with respect to time. The vibration, the motion of the particle executing simple harmonic motion, if you calculate with respect to time, you found the displacement is in sinusoidal wave function. You got a sine wave like this. Okay, now I hope you understand this much. So probably in next class, let us understand when the particle come to this position, this position, this position, this position, what should be the phase of the particle. ठीक आहे, तर आपण हे नेक्स्ट क्लासमध्ये समजण्याचा प्रयत्न करूया. आय होप तुम्हाला हे समजलं असेल. जर कळालं नसेल तरी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. ठीक आहे, तुमच्या सरांना किंवा कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता की काही तुम्हाला कळालं नाही, पण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण त्याला समजण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे, तर हे झालं डेरिव्हेशन, एक जनरल एक्सप्रेशन आपण ह्या पद्धतीनं देतो सिंपल हार्मोनिक मोशनचं. ठीक आहे, थँक्यू सो मच.